तर सततची डोकेदुखी आणि दीर्घकाळ ती अनेक काळापासून सुरू आहे. काय कारण आहे याच्यामागे? बेसिकली डोकेदुखी जर म्हटलं तर आपण डोकेदुखी 2 कॅटेगरीमध्ये डेव्हलप होते किंवा सांगता येते. एक म्हणजे प्रायमरी हेडेक आणि दुसरं म्हणजे सेकंडरी हेडेक. जेव्हा आपण सेकंडरी हेडेक म्हणतो तेव्हा सेकंडरी हेडेक सेकंडरी टू समथिंग म्हणजे मेंदूचा काही आजार असेल, गाठ असेल, इन्फेक्शन असेल किंवा काही अपसेस झालेला असेल, तर अशा कुठल्याही कारणामुळे होणारी डोकेदुखी हिला सेकंडरी हेडेक म्हणतात. प्रायमरी हेडेक किंवा प्रायमरी हेडेकमध्ये बऱ्याचदा असं असतं की एखादा डिसीज असा नसतो किंवा एखादं कारण त्याच्यासाठी असं नसतं. कारण म्हणजे स्ट्रक्चरल कारण काही नसतं, ज्याच्यामध्ये टेन्शन हेडेक येतं, ज्याच्यामध्ये मायग्रेन येतं, ज्याच्यामध्ये सर्वायकोजेनिक हेडेक येतं. सर्वायकोजेनिक हेडेक सेकंडरी पण होतं, पण दिस इज रिलेटिव्हली वी कॅन कन्सिडर इट ॲज अ प्रायमरी हेडेक होतं. म्हणजे स्पाईनच्या मणक्यामुळे होणारं डोकेदुखी असते किंवा ज्याच्यामध्ये कधी कधी नॉन स्पेसिफिक डोकेदुखी असते. कधी कधी मेडिकेशन ओव्हर यूजमुळे किंवा खूप पेन किलर खाल्ल्यामुळे डोकेदुखी होते. सो दिस इज कॉल्ड ॲज अन ॲनाल्जेसिक इंड्यूस हेडेक. किंवा झोप, ताणतणाव, गॅस्ट्रायटिस, ॲसिडिटीमुळे कधी कधी डोकेदुखी होते. तर अशी बरीच कारणं आहेत आणि ह्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आजकाल डोकेदुखीचं प्रमाण भरपूर आहे.